तर मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज आमचा प्लॅन होता बर्थडे सेलिब्रेशन करायचा. तर मूवीचा सुद्धा प्लॅन होता. तर आम्ही निघालो आणि तुम्हाला तर माहीतच आहे की सॅटर्डेच्या दिवशी नाईट करून आली तर झोप तर व्यवस्थित होणारच नाही. म्हटलं चला आता काय त्याचं रोजचंच आहे. तर म्हटलं तरी लवकर तयारी करायला आटपून घेतलं मी स्वतःचं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मला तर मेकअप करणं आवडत नाही, म्हणून पॉन्ड्स क्रीम लावले आणि पावडर लावले, लवकर अटपलं आणि निघाली. मग नंतर माझ्या मैत्रिणी तर स्टॉपला आलेल्याच होत्या. तर आम्ही निघालो केक आणायसाठी आणि केक घेतला. तर आम्ही आईस केक घेतलेला होता. नंतर आम्ही निघालो आणि डिसाईड केलं, म्हणजे टेन्शन येत होतं की कोणत्या नेमकं रेस्टॉरंटला जायचं. तर माझ्या मैत्रिणीने रेफर केला मला की कृष्णलीला नाही तर द्वारिकाला तर जाऊ आपण. तर आम्ही नेमकं ठरवलं द्वारिकाला जाऊ. मग द्वारिकाला गेल्यानंतर आतमध्ये डेकोरेशन एवढं छान होतं ना, तर मला खूप रेस्टॉरंट आवडलं ते. नंतर गेल्यानंतर ऑलरेडी कोणीतरी बुक केलेलं होतं आणि डेकोरेशन पण खूप छान केलं होतं. त्यांना आम्ही परमिशन मागितली की आम्ही केक कट करू शकतो का. तर आम्ही केक कट करायला गेलो. नंतर एवढं सुंदर वातावरण होतं आणि मस्त छान छान वाटत होतं तिथे. मग नंतर म्हटलं चला आता केक काढला, आम्ही पेटवायला गेलो. तर आमचा बड्डे बॉय जळता जळता वाचला. मग नंतर म्हटलं चला आता जाऊ द्या. म्हटलं मस्त सेलिब्रेशन केलं, केक कट केला आणि फोटो वगैरे काढले थोडेसे. नंतर आमच्या मॅडमनं टाळ्या वगैरे आम्ही वाजवल्या आणि व्हिडिओ काढायला आम्ही बसलो. म्हटलं चला जाऊ द्या. मग म्हटलं जसा केक कट झाला तर मी खायला बसले, कारण की तसं गोड खात नाही पण कमीच खाते. मग नंतर ते गोड खाल्ल्यानंतर मला तर काही जेवण गेलं नाही. तर डेकोरेशन मी बघितलं जेवणाचं, तर मी बाजूला घेतलं. ते गाजर होतं फुलासारखं केलं आणि म्हटलं मला तर कांदा आणि त्याच्यामध्ये मस्त मीठ आणि लिंबू जर पिळला ना तर एक नंबर लागते. तर म्हटलं मला तर त्याच्याशिवाय तर करमतच नाही. मी तसं घेतलं आणि मला चपाती नव्हती येते, तर आपल्याला रोटी होती, वीट रोटी प्रयत्न केला पण वीट रोटी तर काही भेटली नाही. आणि आमच्या मॅडम काकडी लवर आहेत, तर त्यांनी घेतले आणि मग खाल्ले. नंतर आमचं जेवण संपलं आणि मी निघालो. आम्ही म्हटलं चला आता मूवीला लेट होईल. पण जसं मी बाहेर निघाले ते हँडवॉश करायला गेले ना, मी पाळण्यामध्ये दिसला मला, त्यात लहान मुलगी खेळत होती. पण जाऊ द्या, दिल तो बच्चा आहे जी. तर मला तर खूप पाळणं आवडतात. तर मी म्हणजे पाळणा खेळत होती. तर माझी मैत्रिणी मला जॉईन केलं, तिला पण खूप आवडते. तर सर्व बोलत होते की तुम्ही का लहान आहे का, आम्ही पाळणे वगैरे खेळत आहे. तर ते ओला बुक करायला बसले ना, आम्ही इकडे पाळण्या खेळत बसलो. नंतर ओला बुक करायच्या चक्करमध्ये तर एक जण फोटो काढत होतं ना, आमची मॅडम. पाऊस वरतून चालू आहे तर तुम्ही मग बघू शकता की छत्री कशी झालेली आहे. तर मग नंतर ओला आली आणि ओल्यामध्ये आम्ही बसलो. आता नेमकं 3 अलाउड होते, तर आम्ही बसलो 5 होतो आम्ही. तर आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन आम्ही नेमकं पोचलो. आणि हे स्पाईन सिटी रोड होता. तर खूप छान मॉल पण दिसलं होतं ना. आम्ही मॉल तर काही फिरायला आलो नाही. तर म्हटलं चला आता मूवी बघायला जाऊ. आता वेलकम टू जंगल खूप छान मूवी होते आणि ते आम्ही तिकीट बुक ऑनलाईन केलं आणि आतमध्ये गेल्यानंतर मात्र माहीत पडलं की 8:30चा म्हणजे 8:15चा शो होता, तर 8:30ला शो झाला. तर थोडं लेट झाला. मग आतमध्ये गेलो आम्ही आणि लवकर निघालो आणि बसलो आमच्या आपल्या सीटवर. मग नंतर लागल्यानंतर एवढं भारी, म्हणजे आता सुरुवातीला तर मला असं वाटलं की काही नॉर्मल मूवी असणार. मला तर वाटलं की मला मजा येणार नाही. तर कारण की मी तिकीट बुक केलं, नंतर पैसे जर कमी जास्त जर झाले आणि म्हटलं यांनी जर मला बोलले की कॉमेडी मूवी नाही आहे, तर म्हटलं खूप टेन्शनमध्ये पडली होती. पण खूपच कॉमेडी मूवी होती आणि मला छान वाटले. नंतर आम्ही झालो होतं 11:30, तरी 12 वाजले होते. तर म्हटलं चला आता ओला बुक करा. आता तुम्हाला अर्ध्या रात्री आम्ही असं रस्त्यावर उभं होतो, लाईट वगैरे चालू होती, ते तरी बरं झालं. मग नंतर ओला बुक केली, कशी तरी आम्हाला कन्फर्म झाली ओला. नंतर ओला बुक केल्यानंतर आम्ही बसलो. नंतर गेलो घरी. म्हटलं चला आता उद्या सेकंड शिफ्ट आहे, चला बाय.